टीका करणं हा अजित पवारांचा स्वभाव होता। त्यांच्या आवाजात जरब होती, ती जरब त्यांच्या कार्यकर्त्यांवर आणि नेत्यांवर सुद्धा त्यांनी कायम ठेवलेली होती। पण त्यासोबतच अत्यंत मनस्वीपणे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांवर आणि नेत्यांवर प्रेम केलं होतं आणि म्हणूनच आज अजित पवारांच्या निधनानंतर आमचा हक्काचा माणूस गेला अशी भावना प्रत्येकानं व्यक्त केलेली आहे। तर राज्यभरातून नेते बारामतीमध्ये पोहोचायला सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला आजचा सगळा दौरा रद्द केलेला आहे। खरं तर आजपासून जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा प्रचार सुरू होणार होता आणि या तीनही नेत्यांच्या सभा होत्या। अजित पवार देखील बारामतीत सभेसाठीच आले होते। आज त्यांच्या 4 सभा होणार होत्या, पण त्याआधीच अजित पवारांनी अकाली एक्झिट घेतलेली आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले आजचे सगळे दौरे रद्द केलेत आणि ते बारामतीच्या दिशेने रवाना झालेले आहेत। आणि ही दृश्य आपण पाहतोय, शरद पवार हे बारामतीमध्ये पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत प्रतिभाताई पवार सुद्धा आहेत। शरद पवारांच्या राजकारणाचा वारसा पुढे नेत असताना सुप्रिया सुळे आणि अजित पवार ही 2 नावं प्रकर्षानं समोर आली। शरद पवारांचेच राजकीय संस्कार अजित पवारांवरती आहेत आणि ज्या पद्धतीनं लोकाभिमुख राजकारण शरद पवारांनी केलं त्याच पद्धतीचं राजकारण हे अजित पवार करत होते। प्रचंड असा जनसंपर्क, दांडगा अनुभव आणि लोकांची नाळ ओळखणं, महाराष्ट्राची नाळ ओळखणं, हे सगळे संस्कार शरद पवारांकडूनच अजित पवारांकडे आलेले होते आणि तो वारसा अजित पवार सक्षमपणे पुढे नेत होते। आज अजित पवार यांनी अशी अकाली एक्झिट घेतल्यानंतर शरद पवारांना नेमकं काय वाटतंय हे शब्दात मांडणंही कठीण आहे। खरं तर अनेक वादळं शरद पवारांनी झेललेली आहेत। राजकारणातले अनेक चढ उतार त्यांनी अनुभवलेले आहेत, पाहिलेले आहेत। अनेक संकटांना त्यांनी तोंड दिलेलं आहे। पण आजचा प्रसंग पाहणं, पचवणं, त्याला सामोरं जाणं हे शरद पवारांसाठी सुद्धा प्रचंड महाकठीण असणार आहे। शरद पवार बारामतीमध्ये पोहोचलेले आहेत आणि शरद पवारांसोबत त्यांच्या पत्नी प्रतिभाताई पवारही पोहोचलेल्या आहेत। अत्यंत कठीण, अत्यंत दुःखद असा पवार कुटुंबियांसाठी हा प्रसंग आहे। या प्रसंगाला शरद पवार आणि संपूर्ण पवार कुटुंबीय कसं सामोरं जाणार, हे सत्य कसं पचवणार, हा मोठा प्रश्न आहे। मंदार गोंजारी आपल्याला अपडेट देतील। मंदार, शरद पवार आणि प्रतिभाताई पवार पोहोचतात बारामतीत। मंदार गोंजारी यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क साधायचा प्रयत्न करूया। तर बारामतीमध्ये शरद पवार आणि प्रतिभाताई पवार पोहोचलेले आहेत। शरद पवार हे रवाना झालेत, प्रतिभाताई पवार देखील रवाना होतील। राजकारणातली असंख्य वादळं, असंख्य चढउतार, असंख्य आव्हानं शरद पवारांनी झेललेली आहेत आणि परतूनही लावलेली आहेत। पण आजचा प्रसंग, त्याला सामोरं जाणं, तो पाहणं, तो स्वीकारणं हे शरद पवारांसाठी सुद्धा अतिशय कठीण असणार आहे।
तेवढंच ते प्रतिभाताईंसाठी सुद्धा कठीण असणार आहे, प्रत्येकासाठी कठीण असणार आहे. कारण का अजित पवार हे पवार कुटुंबामध्ये प्रचंड लाडके होते, जवळचे होते. जरी राजकीय वाटा वेगळ्या असल्या तरी सुद्धा कुटुंब म्हणून पवार कायमच एकत्र होते. कौटुंबिक विषयांमध्ये अजित पवारांनी किंवा शरद पवारांनी कधी राजकारण आणलं नाही आणि इतर कोणाला फार पवार कुटुंबियांच्या त्या वर्तुळात प्रवेशही करून दिला नाही. त्यामुळे हे कुटुंब राजकारणापलीकडे कायम एकत्र राहिलं. पण आज अजित पवारांच्या निधनानंतर हे कुटुंब पूर्णतः खचलेलं आपण पाहतो. रोहित पवार यांची देखील काही वेळापूर्वी आपण दृश्य पाहिली. त्यांना अतिशय अश्रू अनावर झालेले होते. तर युगेंद्र पवार ज्यांनी विधानसभा निवडणुकांमध्ये अजित पवारांसमोर आव्हान उभं केलेलं होतं, ते देखील पूर्णतः मानसिकरित्या कोसळलेले होते. अजित पवारांचं असं निधन होणं, त्यांचं अकाली जाणं, त्यांची अकाली एक्झिट प्रत्येकासाठी धक्कादायक आहे, वेदनादायक आहे. रुग्णालयाच्या